स्वानंदी, आमची वाट लावून तुला इथे नाचरी भरली, सोडणार नाहीये मी तुला. किती उकडतंय ग, एसी पण नाहीये इकडे, फॅन पण नाहीये. उकडून उकडून जीव जायची वेळ आल्या. प्रेशर कुकर झालाय माझा. मम्मा पाणी बघ प्यायचं. गढूळ आहे, वास पण येतोय. श्री, या पाण्याने मी हात सुद्धा नाही धुणार आणि तू प्यायचं म्हणतोयस? आता तूच म्हणालीस ना आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागणार इथे राहायचं असेल तर. मग आपण जोवर इथे राहणार आहोत तो हेच पाणी आपल्याला प्यावं लागणार. सुजित, हे सगळं ना त्या वॉर्डनमुळे होतंय. सगळं असून नसल्यासारखी अवस्था झाली आपली. याचं कारण माहितीये काय? ह्या वयात म्हातार चढ लागलाय. ती आली ना वॉर्डन, त्याचाच फायदा मणी आणि स्वानंदीने घेतला आणि या घरावर कब्जा करून बसले. मला तर विश्वासच बसत नाहीये. त्या तिघांसाठी डॅडनं आपल्याला घराबाहेर काढलं. आपल्याला इतक्या धुळीत राहावं लागतंय. डॅड असे कसे वागू शकतात यार आपल्या बरोबर? डॅडचं मला कधी कधी कळतच नाही यार. मला झोप येते, मी झोपते. संचिता, मूर्ख, अक्कल आहे तुला? मी मुद्दाम नाही केलं मम्मा. सुजित, पाणी 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 पाणी. नाही 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 नाही, हे पाणी कसं पिणार? नाही ह्याने तर तू हात पण धुणार नव्हते. सुजित, मला पण पाणी द्या, मला पण पाणी हवंय. पाणी दे, पाणी दे. नाही, हे पाणी प्यायला नाही होते, वाज येतो. अगं पण हेच पाणी प्यावं लागणार आता मग, आपल्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. हे सगळं नाही संचितामुळे झालंय. माझी काय चूक आहे मामा? गुड नाईट. सुजित, 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 सुजित. गुड नाईट काय? गुड नाईट. उठ उठ, अरे का खाली झोप, मला वरती झोपू दे. मम्मा, तुला आणि संचिताला पाठदुखीचा त्रास आहे ना, डॉक्टरांनी काय सांगितलंय? चटईवर झोपल्याने पाठदुखी होत नाही, तुम्ही खाली झोपा. गुड नाईट. सुजित, 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 अरे का मला बेडशिवाय झोप येत नाही, माहितीये ना तुला. तू खाली झोप, मला वर झोपू दे. सुजित, सुजित, सुजित. काय वेड्यासारखं बडबडतेस? मॉम काय खाली एकटी झोपणार का? तू झोप तिच्या बरोबर. गुड नाईट. सुजित, सुजित, झोपायची नाटकं करू नकोस. मला माहितीये तू झोपला नाहीयेस. 4-4 वाजेपर्यंत पार्ट्या करत जागतोस, तेव्हा नाही झोप येत. आता झोप येते तुला. मॉम मॉम मॉम. मी काय म्हणतो, आता आपल्या ह्या कॉम्बिनेशन मध्ये मी कुटुंब प्रमुख आहे, त्याच्यामुळे माझी जागा वर फिक्स. तुम्ही काय ते ऍडजस्ट करा. ओके? ओ कुटुंब प्रमुख, तोंड आरशात बघा जरा. या कुटुंब प्रमुखांमुळे ना या कुटुंबावर रस्त्यावर यायची वेळ आलीये आणि त्याची शिक्षा म्हणून तू खाली झोपायचं. तोंडाला पण ना लागायचं मला. तू गप्पा बस, खाली झोपायचं. बाहेर निघून जा, काय करायचं कर. चल, बडबड बडबड. मम्मा यार, कळत नाही का तुम्हा दोघींना? झोपू द्या ना मला शांतपणे. झोपा खाली, मूर्ख. सुजित, झोप, तू झोप, वरती झोप. नशीबच फुटकं माझं. नवऱ्याने घराच्या बाहेर काढली आणि मुलगा काय सांगतोय? जमिनीवर झोप. अजून किती दुर्दैवाचे दशावतार बघायचे देवा, माहित नाही माझ्या नशिबात काय लिहिलंय.
सांगायचं माझ्या. मम्मा 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 बस शांत 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 नको रडू ये तू झोप वर. हा पण रडू वगैरे नकोस, तू झोप वर. हा झोप ये हा झोप. आम्ही झोपतो खाली. ठीक आहे मम्मी. बाबा इथे खूप गरम होत आहे. मच्छर पण चावतात खूप. मला नाही झोप लागत आहे इथे. शी 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 शी. काय वेळ आली आहे देवा. कुऱ्हाड्यात राहतोय आम्ही या. किती वाजलेत? दोन वाजलेत. झोपलाय सुजित. बंगल्यावर जाते, 4-5 तास झोपते आणि हे दोघे उठायच्यात परत येते. हा असंच करते. अरे काय रे, उंदीर काय उंदीर? माझा पाय होता. माझे पाय उंदरांसारखे लागले का तुला? केवढे सॉफ्ट आहेत माझे पाय. सुजित, माझा पाय लागल्यावर ना तू ससा 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 म्हणून ओरडायला लागतोस. उंदीर काय? ससा. मग हा ससा इतक्या रात्रीचा गुपचूप अंधारात कुठे चालला होता? सुजित, या सशाला या कोंबड्यांच्या कुऱ्हाड्यात झोप नाही येते, म्हणून हा ससा बंगल्यावर चालला होता. मी खाली बंगल्यावर जाते, 4-5 तास झोपते आणि तुम्ही दोघे उठायच्यात परत येते. प्लीज मला जाऊ दे ना प्लीज. हा ससा एक नंबरचा स्वार्थी आहे. या सशाला नाही सांगावं असं वाटलं. एकटाच चालला होता ना. नाही असं नाहीये रे. हा ससा झोपला होता ना छान, म्हणून डिस्टर्ब नाही केलं. मी जाते. काय ना, हा ससा स्वतःला जास्त स्मार्ट समजतो. तू नाहीये. जाणारा सूत्र पण डोकायचा. चल चल चल, सगळीकडे चल माझ्या बरोबर. चल जाऊया ना दोघे. श्रावणी, श्रावणी आई, श्रावणी, 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 ग्रह का जराशी ही न सांगताच गेली. बावळट कुठली. कुठे गेली आता ही? चांगला चान्स आहे पर्स चोरी करायचा. नाचत काय बसले? आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊनी ह्या मनाला. हॅलो हॅलो, इथे मी तुला नाचायला बोलवलंय काय? ते मूर्खांनो, ती नाचतीये ना, तर ही चांगली संधी नाहीये का पर्स सोडण्याची? हो मॅडम, त्यांचं लक्ष नसलं की चोरतो आम्ही. हे बघ, मला काहीही करून ती पर्स हवी आहे. जर ती पर्स नाही मिळाली ना, बघाच. हे काय झालं? मॅडमचा फोन होता, पर्स लवकर चोरायला सांगितले. ठीक आहे. वा,
हा प्लान आहे का तुझा? म्हणजे तू एकटी नाही आलेली, तुझ्या बरोबर तुझी 2 माणसं सुद्धा आहेत. वा, हे मला का नाही सांगितलं? लपवून का ठेवलंस माझ्यापासून? कोण आहेस का तू माझी, जे मी तुला सांगेन? हा ठीक आहे. हा नाही ठीक आहे, आता तू तुझा प्लान कर, मी माझा प्लान करते. कारण लप्पाछप्पी करून प्लान करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, मला कळलं. नॉनसेन्स. बघूया काय प्लॅन करते. बघून काम करा ना. मणीसर जाऊ द्या ना, मुद्दाम नसेल केलं त्यांनी, सांडलं असेल चुकून. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी हे साफ करून येते. मी येते तुला मदत करायला. मी आले. ये सावकाश. सॉरी सर. You guys please carry on, please. जरा लक्ष ठेवता येत नाही का? मणी आणि श्रेयस होते, वाट लागली असती. पण ठीक आहे, माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. आता स्वानंदी जाईल घरी चेंज करायला. जा म्हणा, आरामात चेंज कर आणि परत येऊच नकोस. आता माझा प्लॅन. प्लॅन फ्लॉप झाला तुझ्यामुळे. ए, माझा काय संबंध? तुझं म्हणणंच फ्लॉप आहे. यार, तुझे आले नसते ना तर छान पर्स चोरता आली असती त्यांना. ही श्रावणी, तुला ती तारा की आराध्या, तिची पर्स का चोरायची? तुला विचार कर, त्या पर्स मध्ये तिचं आयडी कार्ड असेल की नाही? त्या आयडी कार्डवर तारा हे नाव असेल ना, तेच मला श्रेयसला दाखवायचं होतं. काहीतरी करायला हवं. काय? चल. कुठे? चल ग. अगं, गेलाय डाग, आता काही दिसत नाहीये. स्वानंदी, आल्यापासून बघते तू कुठल्या तरी विचारात आहे. काय झालंय? अगं, नेहमी किती आनंदात असतेस तू, किती कॉन्फिडेंट असतेस. आज काय झालंय सांग बरं. काही खास नाही तारा. मी आणि मणी सर त्याला काय म्हणतात, डेटवर आलोय.
मी त्यांना सांगणार तितक्यात तुम्ही दिसलात. अगं आम्ही पण खरं तर डेटवरच आलोय. बघतेस ना श्रेयस किती प्रेम करतो माझ्यावर, पण आराध्या समजूनच. त्याला माहितीच नाहीये की मी तारा आहे. अगं पण मग हे असं किती दिवस चालणार आहे? श्रेयस भाऊजींना सांगून टाक की तू तारा आहेस ते. मला खूप खूप भीती वाटते ग. हे सत्य जेव्हा श्रेयसला कळेल तेव्हा त्याला काय वाटेल, तो काय रिॲक्ट करेल मला माहिती नाही. डॉक्टरांनी बजावलंय श्रेयसला परत कुठलाही मानसिक ताण, मानसिक धक्का बसता कामा नये. पण आमचं नातंच असं खोट्याच्या पायावर सुरू आहे ना, मला सहनच होत नाहीये. मला असं झालंय ना, मी कधी एकदाच त्याला सत्य सांगते की मी तुझी आराध्या नाही तारा आहे. हे बघ तारा, तुला काय वाटतंय ना हे मी समजू शकते, आणि खोटं बोलणं तुझ्या स्वभावात नाहीये हेही मला माहितीये. पण सध्याची परिस्थिती खूप नाजूक आहे. म्हणजे श्रेयस भाऊजींवर तुझं किती प्रेम आहे हे मला माहितीये, पण तू आराध्या नसून तारा आहे हे जर त्यांना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. आणि तो होऊ नये म्हणून सत्य सांगताना योग्य त्या वेळेची वाट बघावी लागेल. हे बघ, तू अजिबात घाई करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि जरी तुला वाटत असेल की आत्ताच तू त्यांना सांगावं तर सांग, मी आहे तुझ्या सोबत. हे बघ, जोवर तुम्हा दोघांचा विश्वास एकमेकांवर आहे तोवर तुमच्या नात्याला काहीच फरक पडणार नाही. आणि त्याच विश्वासाच्या आधारावर श्रेयस भाऊजी तुला स्वीकारतील. हा, सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण नंतर सगळं ठीक होईल. होईल ना सगळं ठीक. तू अजिबात काळजी करू नकोस. बरं, मी काय म्हणते, तुला आणि श्रेयस भाऊजींना एकांतात वेळ मिळावा म्हणून मी काहीतरी करते. काय? मी आणि मणी सर आम्ही वेगळ्या टेबलवर बसू, तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवा. ठीक आहे. बाकी कसा चाललाय तुमचा संसार? उत्तम. म्हणजे याचं सगळं श्रेय आराध्याला आहे. खरं तर हरवलं होतं रे मध्ये. आराध्या होती म्हणून बरा झालो. ती आहे म्हणून मी आहे असं म्हणलं ना तर काही चुकीचं नाही त्यात. श्रेयस ताराला आराध्या समजतोय. ज्या दिवशी त्याला हे सत्य कळेल तेव्हा काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही मी. तुला सांगू, शी इज लाईक अ पिलर ऑफ स्ट्रेंथ. आराध्या नसते तर मी उभा राहू शकलो नसतो परत. पण आहे, मस्त आहे सगळं. तू सांग. मस्त. बरं, चल निघूयात. स्वानंदी, तू काहीतरी सांगत होतीस ना तुमच्याबद्दल, सांगितलंच नाहीस. काय झालंय? त्याचं काय ना तारा, मी आज मणी सरांना सांगणार आहे की माझं त्यांच्यावर खूप खूप प्रेम आहे. खरंच? छान छान छान. ऑल द बेस्ट. सगळं मनातलं सांगून टाक.